नावाचं साम्राज्य या कर्जत खालापूर विधानसभेमध्ये मात्र उभा केलं। तरुणांना खरतर योग्य व्यासपीठ मात्र ज्यांनी मिळवून दिलं। खरतर तरुणांच्या प्रत्येक गरजेसाठी मात्र जो वेळोवेळी चेहरा उभा राहिलेला आहे। खरतर समाजाचा विकास हाच माझा ध्यास आणि मीच करणार तो विकास हे स्वप्न उराशी बाळगून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची दमदार कार्य सम्राट आमदार आदरणीय सन्माननीय महेंद्र शेख थोरवे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। खरतर व्यासपीठावरती जेवढे मान्यवर आहेत मी सगळ्यांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो व्हायलाच पाहिजेत। आदरणीय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा विकासाचा चेहरा तरुणांच्या गळ्यातलं ताईज आणि प्रत्येकासाठी आधारस्तंभ म्हणून समाज कार्य हेच माझं परम कर्तव्य हे उराशी बाळगून ज्यांनी कर्जत खालापूरचा विकास साता समुद्रापार नेलेला आहे ते आदरणीय महेंद्र शेख थोरवे साहेबांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे। खरतर साहेब तुमच्या येण्याने आमचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने पावन झाला आहे असं म्हणायला हरकत नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा साहेबांचा विशेष आभार आपण व्यक्त करूया। तदनंतर खरतर साहेबांच्या समवेत शिवसेना शाखा जेवढे पदाधिकारी आलेले सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। परंतु साहेबांना आपण विनंती करूया की साहेब आज जरी हे क्रिकेटचं माध्यम असलं या स्पर्धा जरी आपण या ठिकाणी भरवत असलो तुमच्या नावानेच ही स्पर्धा भरवलेली आहे। कर्जत खालापूरमध्ये कित्येक स्पर्धा तुमच्या नावाने भरवल्या जातात। क्रिकेट खेळाडूंना वेळोवेळी तुम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे, समाजाला वेळोवेळी योग्य दिशा तुम्ही दाखवलेली आहे। आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही युवकांपर्यंत काय मार्गदर्शन द्याल? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो। आज या ठिकाणी मोठे वेनगाव नेताजी राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव आयोजित आजच्या ह्या प्रकाश झोतातील खुल्या क्रिकेटच्या सामन्यांचं सुंदर असं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्या निमित्ताने उपस्थित असणारे शिवसेना शाखा वेणगाव शाखा प्रमुख आणि सर्वच आपण शिवसेनेचे तरुण तडफदार माझे सगळे शिलेदार यांनी आयोजित केलेल्या या सामन्यांचं सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर क्रिकेटचं आता आपण पाहतोय की IPLचे सामने सुरू आहेत आणि सर्वीकडेच संपूर्ण देशभरामध्ये क्रिकेटचा माहोल तयार झाला असताना मोठे वेनगाव शिवसेना शाखेने या सुंदर अशा सामन्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे। या खेळातून जसं आपलं मनोधैर्य वाढत असतं तसंच जसं आपण 11 खेळाडू हे जेव्हा ग्राउंडवर एकत्रपणे येऊन आपला संघ कसा जिंकेल यासाठी एकजीव झालेले असतात, एक संघ होऊन खेळत असतात, एक संघ होऊन लढत असतात। असंच क्रिकेटच्या ग्राउंडच्या बाहेर सुद्धा शिवसैनिक सुद्धा एकत्रपणे येऊन एक संघ होऊन लढत असतात। हे मोठे वेनगावच्या या माझ्या शाखेच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। खरं तर कर्जत तालुक्यामध्ये मोठे वेनगावची शिवसेना शाखा हे एक शिवसेनेचा एक बालेकिल्ला म्हटलं या परिसरातलं तरी वावगं ठरणार नाही। गेली कित्येक वर्ष शिवसेनेचं प्राबल्य या सगळ्या शिवसैनिकांनी आतापर्यंत राखून ठेवलेलं आहे। अनेक आपापसातल्या मतभेदामुळे शिवसेनेला पराभवाला सामोरं जरी जावं लागलं असलं तरी वेनगाव आणि या संपूर्ण परिसरातली शिवसेनेची ताकद ही सर्वात मोठी आहे हे पुन्हा एकदा या ठिकाणी वेनगावकरांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून आपण सातत्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल किंवा माझी आमदारकी असेल, परंतु मोठ्या वेनगावचा सिंहाचा वाटा या सगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून या ठिकाणी असतो। आणि म्हणून आजच्या या सामन्यांच्या माध्यमातून खरं तर वेनगावकरांनी मोठ्या वेनगावकरांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे का शिवसेना ही पुन्हा एकदा या ठिकाणी वज्रमुठ करून उभी राहिलेली आहे। होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा वर्चस्व दाखवण्यासाठी माझे सारे शिवसेनेचे शिलेदार सज्ज झालेले आहेत।
हेच या माध्यमातून आजच्या या सामन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवून द्यायचे. आमच्या संगीतताई असतील, जरी पराभवाला सामोरं जावं लागलं असं आशाताई, तुम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे, परंतु पुढील काळामध्ये शिवसेनेचा नेहमीच आपल्याला एक वाक्य आपल्याला माहिती आहे की बाळासाहेबांनी आपल्याला शिकवण त्या ठिकाणी दिलेली आहे की पराभवातून आम्ही त्या ठिकाणी शिकत असतो आणि पराभव हीच आपल्या भविष्याच्या विजयाची ही पाऊल असेल आणि हे पाऊल नक्कीच आपल्या पुढील काळामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि म्हणून आजच्या सामन्यांचं आयोजन होत असताना मी आयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या सामन्यांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी आल्यानंतर पाहिलं की गावाच्या बाहेर एवढं सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी तयार केलेलं आहे. इथं आल्यानंतर असं वाटलं का DY पाटीलला आलोय ग्राउंडवरती. अशा पद्धतीचं ग्राउंड हे माझ्या वेणगावच्या सगळ्या शिवसेनेच्या शाखेने या ठिकाणी तयार केलेलं आहे. मी मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. ग्राउंडवर दोन्ही संघ या ठिकाणी आहेत, या दोन्ही संघांचं मनापासून या ठिकाणी यांना शुभेच्छा देतो. दोन्ही संघांच्या माध्यमातून एक सांघिक खेळ आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे. तो खेळ आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि प्रत्येक संघांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आयोजकांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खास करून या ठिकाणी अँकरिंग करणारा हा युवा आपला सहकारी, याचं मागा वेणगावचा भाचा आहे आणि तो अशा पद्धतीने तो मी बघतोय मगापासून त्याच्याकडे की सुंदर असं अँकरिंग तो करत आहे. आणि हेच आपल्याला ही युवक सगळ्यांना पुढे घेऊन जायचे, हेच युवकांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आणि याच माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे जाणार आहेत आणि बाळासाहेबांचे विचार हे वेणगाव शाखेच्या माध्यमातून सगळ्यांनी आपण एकत्रपणे वज्रमुठ करून जिवंत ठेवायचं काम हे युवकांच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करायचे आहेत. तुमच्या पाठीशी ठामपणे आम्ही सगळेजण उभे आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सगळ्या वेणगावच्या शाखेला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आयोजकांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय चांगलं मत या ठिकाणी मात्र व्यक्त केलं गेलं.